विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत 12वीच्या समाजशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने भारतीय समाजाचा परिचय या प्रकरणातील पाठ्यघटक प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारतीय कला. प्राचीन काळापासून भारत देश हा कला संपन्न देश म्हणून ओळखला जातो. कलाक्षेत्रात भारत हा सर्वांग सुंदर देश आहे. प्राचीन काळापासून विविध कलांचा विकास आणि प्रसार भारतात झालेला आहे. प्राचीन सिंधू तथा हडप्पा संस्कृतीत नक्षीकला, कोरीव कला तथा शिल्पकला यांचा आणि विविध अलंकार आणि धातू वापर याविषयीचे ज्ञान भारतीयांना होते हे काही प्राचीन वस्तूंवरून सिद्ध झालेले आहे. प्राचीन भारतातील गुप्त साम्राज्याचा कालखंड भारतीय इतिहासातील कला क्षेत्रासाठी सुवर्णयुग मानला जातो. त्याचे कारण म्हणजे या काळात संगीत, चित्रकला, स्थापत्य यासारख्या कला आणि इतर शास्त्रात झालेली भरीव कामगिरी हे आहे. प्राचीन कालखंडामध्ये गुप्त साम्राज्याच्या कालखंडामध्ये विविध कलांचा सर्वांग सुंदर विकास घडून आला. यामध्ये चित्रकला, संगीत, स्थापत्य, नक्षीकाम, वास्तुकला अशा विविध कलांच्या दृष्टिकोनातून गुप्त काळातील सम्राटांनी कलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कलावंतांना आणि कलेला प्रोत्साहन देण्याचे काम केले. म्हणून हा कालखंड हा भारतीय कलेच्या क्षेत्रातील सुवर्णयुग किंवा एक सुवर्णकाळ या नावाने इतिहासामध्ये ओळखला जातो. मध्ययुगीन भारतात मुस्लिम राजकर्त्यांच्या आश्रयाखाली विविध कलांचा विकास झाला. त्यावर राजकर्त्यांची अभिरुची, कल्पना आणि निवड यांचा प्रभाव पडला. संगीत, साहित्य, स्थापत्य, चित्रकला, वास्तुकला यांची भरभराट झाली. मात्र या काळात शिक्षण पद्धतीवर मात्र विपरीत परिणाम झाला. मुस्लिम शासकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काही खास प्रयत्न केले नाही. शिक्षण लोकभाषेतून उपलब्ध नव्हते. अरेबिक, पार्शियन, संस्कृत अशामधून दिले जात असे. फक्त श्रीमंत संपन्न वर्गातील लोक आणि मुस्लिम उलेमा तसेच ब्राह्मण आणि उच्च जातीतील लोक यांनाच शिक्षणाचा अधिकार होता. एकूण मध्ययुगात स्त्रियांच्या शिक्षणाची स्थिती दयनीय होती. मात्र कलेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मध्ययुगीन कालखंडामध्ये कला क्षेत्राच्या अनुषंगाने वेगवेगळ्या घडामोडी घडून आल्या. अनेक प्रकारचे कलावंत, उच्च विभूषित कलाकार या कालखंडामध्ये उदयाला आले. एकंदरीत मध्ययुगीन कालखंड हा भारतीय कला क्षेत्राच्या दृष्टीने चांगला होता असेच आपल्याला म्हणावे लागेल. मोगल साम्राज्य शासक हे विविध कलांचे प्रेमी होते. त्यामुळे मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या भारतीय कलांना विकासासाठी वाव मिळाला, ज्यामध्ये वास्तुकला, संगीतकला, साहित्य या कलांच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या नवीन नवीन वास्तू, नवीन नवीन संगीत परंपरा आणि विविध प्रकारचे साहित्य या कालखंडामध्ये नावारूपाला आले किंवा त्या दृष्टिकोनातून बराच मोठा विकास घडून आला. मध्ययुगात इस्लाम शासनकाळात अनेक सुंदर वास्तू बांधल्या गेल्या. मशिदी, किल्ले, महाल आणि कबरी यांचे सुरेख नमुने तयार झाले. उदाहरणार्थ ताजमहल, बुलंद दरवाजा, कुतुब मिनार, लाल किल्ला अशा अनेक प्रकारच्या वास्तू मध्ययुगामध्ये नव्याने निर्माण झाल्या. मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लाम शासकांनी कलावंतांना प्रोत्साहन दिले आणि अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर वास्तू निर्माण केल्या. या कालखंडामध्ये दिल्लीचा कुतुब मिनार कुतुबुद्दीन ऐबकाने उभा केला. तसेच आग्र्याचा ताजमहल शहाजहानने उभा केला आणि अनेक प्रकारच्या मशिदी, सुंदर सुंदर कोरीवकाम असलेल्या सुंदर सुंदर स्थापत्यकलेची उदाहरणे म्हणून या कालखंडामध्ये आपल्याला विचारात घ्यावी लागतील. मध्ययुगीन काळातील मोगल शासकांनी संगीतातही खूप मोठी रुची दाखविली. मोगलांनी संगीतात आवड असल्याकारणामुळे अनेक संगीतकारांना आपल्या राज आश्रयात ठेवलेले होते. त्यामध्ये अकबर हा संगीततज्ञ होता. तानसेन
गायक, नवरत्नांपैकी त्याच्या दरबारातील एक प्रसिद्ध रत्न म्हणून ओळखला जायचा. शहाजहानच्या पदरी रामदास व महापात्रा हे जगप्रसिद्ध वीणावादक होते. मध्ययुगामध्ये साहित्य क्षेत्राचाही खूप मोठा विकास घडून आला. साहित्य क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आपण जर मध्ययुगीन कालखंडाचा विचार केला तर अबुल फजल नावाच्या साहित्यकाराने अकबरनामा व ऐने अकबरी हे ग्रंथ लिहिले. तो अकबराच्या दरबारामध्ये आश्रयासाठी होता. 16व्या शतकात मोहम्मद जायसी नावाच्या कवीने पद्मावत नावाचं एक महाकाव्य लिहिलं आणि हे खूप मोठं प्रसिद्ध असलेलं महाकाव्य आहे. इतिहासामध्ये पद्मावती राणीच्या जीवनचरित्रावर आधारलेलं हे महाकाव्य इतिहासामध्ये प्रसिद्ध महाकाव्य म्हणून ओळखलं जातं. मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लाम शासकांनी अनेक प्रकारच्या साहित्यिकांना प्रोत्साहन दिलं आणि अनेक भाषांमध्ये मूलभूत भारतीय संस्कृत भाषेतील साहित्य इतर भाषांमध्ये परिवर्तित करण्याचं किंवा अनुवादित करण्याचं काम मध्ययुगीन कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं. यामध्ये अकबराचा वाटा मोलाचा आहे असं आपल्याला मान्य करावं लागतं. प्राचीन व मध्ययुगीन काळातील भारतीय समाजजीवनाचा अभ्यास करत असताना प्राचीन कालखंडातील भारतातील समाजजीवन कसे होते हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये सहज निर्माण होतो. प्राचीन कालखंडामध्ये भारतातील समाजजीवन हे विविधतेने नटलेले होते. वेगवेगळ्या प्रदेशात प्रादेशिक विविधता असली तरी समाजजीवनाच्या मूलभूत अंगात मात्र एक समानता होती असे आढळते. सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती, तेथील नगररचना, धान्य साठवण्याची जागा, सांडपाण्याची झाकलेली गटारे, स्नानगृहे हे तेथील विकसित समाजजीवनाची साक्ष देतात. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे असे सिद्ध होते की तेथील समाजात कौशल्य आधारित व्यावसायिकांचे वर्ग होते. मात्र या विभाजनात उच्चनीचतेची उतरंड नव्हती. या वर्गामध्ये गावकरी, कारागीर, व्यापारी, मासेमार, धर्मगुरू, प्रशासक, कलाकार आणि विणकर इत्यादींचा समावेश होता. वैदिक काळातील समाजजीवन आपण जर विचारात घ्यायचे म्हटले तर असे लक्षात येईल की प्राचीन वैदिक कालखंड हा व्यवसायाधिष्ठित वर्णव्यवस्थेवर आधारलेला होता. म्हणजेच त्यामध्ये व्यवसायानुसार वर्ण बदलण्याची लवचिकता होती. कोणत्याही वर्णातील तथा वर्गातील व्यक्तीला त्याच्या आवडीचा कोणताही व्यवसाय करता येत असे. प्राचीन कालखंडामध्ये समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ण तयार झालेले होते आणि या 4 वर्णांमध्ये वर्ण बदल वर्ण हा व्यवसायावर आधारलेला असायचा आणि व्यक्तीच्या आवडीनुसार आणि त्याच्या गुणक्रमानुसार व्यक्तीला त्याचा वर्ण ठरवता यायचा. मध्ययुगीन उत्तर वैदिक कालखंडामध्ये मात्र यात बदल होत गेला. व्यवसायावरील निर्बंध कडक होत गेले. पवित्र व अपवित्र आणि विटाळ अपवित्र या कल्पित गोष्टीवर जातीव्यवस्था वर्णव्यवस्थेतून निर्माण झाली. म्हणजेच वर्णव्यवस्थेच्या ताठरतेमुळे आणि विटाळा चंडासारख्या कल्पातीत गोष्टींमुळे जातीव्यवस्थेची समाजामध्ये एक उतरंड निर्माण झाली आणि वर्णव्यवस्थेतून कळत नकळतपणे जातीव्यवस्था नव्याने भारतीय समाजामध्ये जन्माला आली. जातीयवादी कल्पनांचा समाजावर पगडा निर्माण झालेला होता. जातीयवादी कल्पनांमध्ये अन्न पाणी प्राशनाविषयीचे नियम, पोशाख व्यवसाय, पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार अशा बाबीविषयीच्या वेगवेगळ्या कल्पना तयार झालेल्या होत्या. प्राचीन वैदिक कालखंडामध्ये 4 प्रकारचे वर्ण समाजामध्ये अस्तित्वात होते. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण या वर्णामध्ये पुरोहित, शिक्षक आणि बुद्धिजीवी वर्गातील लोकांचा समावेश होत असे. तर क्षत्रिय या वर्णामध्ये राजकर्ते आणि योद्धे यांचा समावेश होत असे. वैश्य यामध्ये व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकरी यांचा समावेश होत असे. तथा शूद्र या वर्णामध्ये हीन आणि हलक्या दर्जाची कामे करणाऱ्या मदतनीस किंवा गरीब लोकांचा समावेश होत असे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ही 3 वर्ण स्वतःला उच्च आणि श्रेष्ठ समजू लागले. त्यांना फक्त उपनयन संस्काराचा अधिकार होता. उपनयन संस्कार प्राप्त म्हणजे द्विज म्हणजे 2दा जन्म प्राप्त झालेला असे ते स्वतःला म्हणू लागले. द्विजांनी आदर्शवत जीवन कसे जगावे यासाठी मार्गदर्शन करणारी आश्रम व्यवस्था भारतीय समाजामध्ये तयार झालेली होती. हिंदू धर्मातील उपनयन प्राप्त म्हणजे द्विज
लोकांनी आदर्शवत जीवन कसे जगावे याविषयीचे मार्गदर्शन करणारी एक मार्गदर्शक अ, प्रणाली आश्रम व्यवस्थेच्या रूपाने भारतीय समाजामध्ये तयार झालेली होती. आश्रम व्यवस्था ही व्यक्तीला आयुष्यभर त्याच्या जगण्याचा काळखंड म्हणजे त्याचा एकूण आयुष्याचा काळखंड विचारात घेऊन त्याने कसे जगावे याविषयीचे मार्गदर्शन करणारी एक टप्पा असलेली प्रणाली होती. या अवस्थेमध्ये आश्रम व्यवस्थेमध्ये आयुष्याचे व्यक्तीचे 4 टप्पे पाडलेले होते. ह्या 4 अवस्था आयुष्यातील व्यक्तीच्या जीवनातील 4 अवस्था मनुष्य जीवनाच्या 4 अवस्था म्हणजे आश्रम व्यवस्था. व्यक्ती जीवनाच्या 4 अवस्था या अनुषंगाने 4 आश्रम स्पष्ट करण्यात आलेले होते. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम अशा स्वरूपामध्ये 4 आश्रम प्राचीन कालखंडामध्ये प्रचलित होते. प्राचीन हिंदू धर्मतत्त्वज्ञानामध्ये मोक्षप्राप्तीचे 4 मार्ग सांगितलेले आहेत. 1 ज्ञानमार्ग, 2 भक्तिमार्ग, 3 राजमार्ग आणि 4 कर्ममार्ग. वर्तमान काळात हिंदूच्या दैनंदिन जीवनात कोणताही एक मार्ग निवडण्याची मुभा दिसून येते. उदाहरणार्थ कुंभमेळ्यातील राजमार्ग तथा तापसी तपमार्गाचे साधू तापसी जीवन जगतात, तर सर्वसामान्य जीवन जगणारे जे माणसं असतात, सर्वसामान्य समाजातली जी माणसं असतात ती भक्तिमार्ग या तत्त्वाचा अवलंब करताना आपल्याला दिसतात. संगम साहित्याच्या आधारे संगम काळातील समाज जीवनाविषयीची माहिती किंवा ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेता येते. या साहित्यात विविध जमाती आणि जातीचा उल्लेख आढळतो. त्यामुळे त्या काळात सहअस्तित्व याविषयीची कल्पना येते. ब्राह्मण वर्ग हा संख्येने कमी असला तरी तामिळ संस्कृतीच्या घडणीमध्ये त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. संगम काळात पुरोहित वर्गाचे समाजावर वर्चस्व नसले तरी ते सल्लागार आणि समाजाच्या हिताचे संरक्षक म्हणून मान्यता पावलेले होते. कथांचे गायन करणारा व गावोगावी फिरणारा एक वर्ग होता. शिकार आणि वाटमारी करणारी वेडर नावाची जमात होती. स्वसंस्कृती आणि परंपरा जपणारी आणि युद्धकौशल्यावर जगणारी मर्राकुडी नावाची जमात होती. मिठाचे उत्पादन करणारे विणकर, शेतकरी, मेंढपाळ, पशुपालक या व्यावसायिकांना प्राचीन संगम कालखंडामध्ये समाजामध्ये दक्षिण भारतामध्ये विशेष सामाजिक स्थान समाजामध्ये प्राप्त झालेले होते. प्राचीन भारतीय समाज जीवनाचा विचार करत असताना गुप्तकालीन समाजजीवन किंवा अभिजात संस्कृतीच्या काळखंड याविषयी आपल्याला विचार करावा लागतो. गुप्त संस्कृतीचा काळ किंवा अभिजात संस्कृतीचा काळ या काळामध्ये भारतीय समाजाने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समृद्धी अनुभवली होती. ज्या गोष्टींमुळे भारतीय संस्कृतीत खास ओळख जगाच्या इतिहासामध्ये निर्माण झाली तो काळ हा अभिजात संस्कृतीचा काळ असे आपण म्हणतो. त्या काळी कला, विज्ञान, साहित्य, राजनीती, धर्म, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र अशा सर्वच क्षेत्रातील विकासाचा मूलभूत पाया या काळामध्ये घातला गेला. गुप्त सम्राट पहिला चंद्रगुप्त याने अत्यंत सामर्थ्यशाली सैन्य उभारले होते. आपापसात लढणाऱ्या सर्व भारतीय राजांना एकत्रित एकछत्री अंमलाखाली आणण्याचे त्याचे स्वप्न त्याने सत्यात उतरवले होते. त्यानंतर भारतीय उपखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा विस्तार झाला. गुप्त साम्राज्यातून व्यापाराचा विकास झाला. तसेच कला निर्मिती आणि बौद्धिक मंथन याविषयीचा केंद्रबिंदू गुप्त साम्राज्य बनले होते. याच काळात आर्यभट्टाने भूमिती, त्रिकोणमिती, विश्वोत्पत्तीशास्त्र या विषयावर लेखन केले. एका वर्षात 365 तथा 358 दिवस असल्याचे गणित मानले. पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांतही आर्यभट्टाने मांडला. वराह मिराने खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयी लेखन केले. धन्वंतरीने औषधोपचाराविषयी लेखन केले. गुप्त काळात शिक्षण आणि वाचन लेखन कला गुप्त काळामध्ये शिक्षण, वाचन आणि लेखनाला खूप महत्त्व होते. केवळ उच्च वर्गालाच नव्हे तर समाजातील कोणत्याही व्यक्तीला शिक्षण घेण्याचा हक्क होता. कोणत्याही व्यक्तीला लिखाणकाम करण्याचा हक्क होता. हळूहळू गुप्त साम्राज्याचा विस्तार एवढा वाढला की मध्यवर्ती सत्तेला गुप्त साम्राज्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि विघटनामुळे छोटी छोटी राज्ये गुप्त साम्राज्याचे विघटन होऊन अस्तित्वात आली. याच सुमारास म्हणजे 550च्या
काळखंडामध्ये इसवी सनाच्या 550च्या काळखंडामध्ये मध्य आशियातील हुन टोळ्यांनी भारतावर आक्रमण करायला प्रारंभ केला आणि शेवटी इसवी सन 650ला गुप्त साम्राज्य ऱ्हासाची सुरुवात झाली. गुप्त साम्राज्याच्या उतरणीची सुरुवात झाली आणि गुप्त साम्राज्य हळूहळू भारतातून नामशेष होण्यास प्रारंभ झाला. गुप्त साम्राज्याच्या उतरणीनंतर भारतामध्ये दुसऱ्या नागरीकरणास प्रारंभ झाला किंवा दुसऱ्या नागरीकरणाची भारतामध्ये सुरुवात झाली आणि राजकीय घडामोडींना चालना मिळाली. राजकारणावर व समाजकारणावर प्रकाश टाकणाऱ्या नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र विषयावर अनेक ग्रंथ या काळखंडामध्ये लिहिले गेले. जाती व्यवस्था प्रबळ बनली. वेगवेगळ्या जातीच्या लोकांना गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा केली जात असे. विषमता टोकाला पोचली. शूद्रांचा दर्जा केवळ उच्चवर्णीयांना सेवा पुरवणे एवढाच मर्यादित झाला. प्राचीन काळातील समाज जीवनानंतर आता आपण अभ्यासूयात मध्ययुगीन काळातील समाज जीवन. मध्ययुगीन काळ हा अस्थिर समाज जीवनाचा काळ होता, कारण परकीय आक्रमणांचा या काळामध्ये खूप मोठा त्रास झाला. या काळात प्रारंभी मुस्लिम आक्रमक ही समृद्ध साधनसंपत्ती भारतातील लुटण्यासाठी पहिली आक्रमण करणारी लुटारू होती. भारतामध्ये इस्लाम शासन स्थिरावल्यानंतर सुलतानशाहीच्या काळात मूळ भारतीय संस्कृती आणि इस्लाम संस्कृती यांचा मिलाप होऊन इंडो इस्लामी समाज संस्कृती निर्माण झाली. हिंदुस्थानी भाषेची निर्मिती झाली. हिंदी, उर्दू या भाषांमधून एक नवीन भाषा भारतीय समाजामध्ये म्हणजे रुजली. त्यानंतर अमीर खुसरो याच काळामध्ये नावारूपाला आला. याच काळात अनेक मंदिरे, जैन व बौद्ध हिंदू मंदिरे यांची तोडफोडही मोठ्या प्रमाणामध्ये केली गेली. हिंदू धर्मांची, हिंदू देवदेवतांची मंदिरे याची खूप मोठी विटंबना या काळखंडामध्ये केली गेली. भारतात दिल्लीची सुलतानाधिष्ठित जी व्यवस्था होती, ही सुलतानाधिष्ठित व्यवस्था या काळखंडामध्ये हळूहळू म्हणजे सुलतानाधिष्ठित व्यवस्थेतून भारतीय समाजामध्ये या व्यवस्थेने काय केले तर सरंजामशाही पद्धती भारतामध्ये अस्तित्वात आणली. मध्ययुगीन काळखंडामध्ये सरंजामशाहीचे 4 वर्ण समाजामध्ये सामाजिक उतरंड या वर्णावर आधारलेली पूर्वी जशी प्राचीन काळखंडामध्ये वर्णव्यवस्था होती त्याच पद्धतीची समाजामध्ये सामाजिक दर्जेनिहाय किंवा अधिकारनिहाय उतरंडीची अशी समाजामध्ये एक 4 स्वरूपाची उतरंड व्यवस्था मध्ययुगीन काळखंडामध्ये या दिल्लीच्या सुलतानाधिष्ठित सुलतानशाहीने भारतीय समाजामध्ये निर्माण केली. म्हणजे सरंजामशाही पद्धती भारतामध्ये अस्तित्वात आली. मध्ययुगीन समाजामध्ये समाजाचे सरंजामशाही व्यवस्थेवर आधारलेले 4 वर्ग समाजामध्ये निर्माण झालेले होते. ज्यामध्ये पहिला वर्ग होता तो म्हणजे गावकरी, ज्यामध्ये शेतकरी, सरकारी तिजोरीत शेतसारा भरणारे, कर भरणारे खेड्यापाड्यातील लोक यांचा समावेश होत असे आणि हा वर्ग संख्येने बहुसंख्य होता. त्यानंतर दुसरा वर्ग जो होता तो म्हणजे नागरीजन किंवा नागरी प्रजाजन. यामध्ये श्रीमंत व्यापारी आणि कारागीर या लोकांचा समावेश होत असे. त्यानंतरचा तिसरा जो वर्ग होता तो म्हणजे धर्मगुरूंचा. यामध्ये आलेमा, ब्राह्मण, पुरोहित या लोकांचा समावेश होत असे. तर त्यानंतरचा जो चौथा वर्ण आहे म्हणजे समाजव्यवस्थेतला चौथा आणि सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा मध्ययुगीन काळखंडातला जो वर्ण होता तो म्हणजे आमीर, उमराव आणि राजे या लोकांचा वर्ग किंवा वर्ण नाही वर्ग असं आपल्याला म्हणावं लागेल. तो वर्ग आमीर, उमराव, राजे या लोकांचा होता आणि या काळामध्ये या वर्गामध्ये सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक आणि हिंदू राजे आणि मुस्लिम नवाब यांचा समावेश होत असे. अभ्यासकांच्या मते अकबर बादशहाच्या रूपाने मध्ययुगीन भारताला एक समर्थ आणि स्थिर राजकीय प्रशासन पद्धती मिळाली. भारतात साम्राज्य विस्तार करणारे अनेक राजे महाराजे झाले. कोणती राजवट कल्याणकारी होती तर कोणती जुलमी होती. काही साम्राज्यात शांतता तर काही साम्राज्ये रक्तपाताने अशांत झालेली होती, कलंकित होती. भारतातील मध्ययुगाचा काळ हा सर्वाधिक अंधकाराचा किंवा अशांततेचा काळ असं आपल्याला म्हणावं लागेल. युरोपातही असेच होते. अंधकारमयी काळाचे परिणाम असे काही बदल घडून गेले किंवा म्हणजे अंधकारमयी या काळखंडामध्ये असे काही खूप मोठे बदल समाजामध्ये होऊन गेले की ज्यामुळे समाजाचे
संपूर्ण चित्रच बदलून गेले. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत प्राचीन भारतीय समाजातील शहरीकरण किंवा नागरीकरणाची बाब. प्राचीन मध्ययुगीन कालखंडामध्ये शहरीकरण किंवा नागरीकरणाची जी प्रक्रिया आजच्या घडीला जशी सुरू आहे तशी होती का नाही याविषयीची माहिती आपल्याला प्राप्त करून घेणं किंवा त्याविषयीची शंका आपल्या डोक्यामध्ये उत्पन्न होणं एक साहजिक बाब आहे. त्या अनुषंगाने आज आपण जर विचार केला तर शहरीकरण किंवा नागरीकरण हे प्राचीन काळापासून सुरू आहे आणि ही सामाजिक बदलाची एक प्रक्रिया आहे. शहरीकरण हा औद्योगिकरणाचा परिणाम आहे. या आधुनिक दृष्टिकोनाला हडप्पाकालीन संस्कृती आपल्याला छेद देणारीच आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. कारण आधुनिक औद्योगिकरणाचा कोणताही मागमूस नसताना हडप्पा संस्कृतीमध्ये पूर्वनियोजित नगरे अस्तित्वात होती आणि तेथील जीवनप्रणाली ही पहिली नागरीकरणाची पहिली अवस्था होती किंवा पहिली नागरी संस्कृती त्या काळामध्ये अस्तित्वात होती असंच आपल्याला म्हणावं लागेल. पुराव्यावरून असे स्पष्ट होते की या काळात लोकांचे नागरी जीवन विकसित होते. घराघरांमध्ये विहिरी, स्नानगृहे होती, बंद आणि भूमिगत गटारे होती. तेथील सामाजिक परिस्थिती मोसोपोटोमिया आणि इजिप्तमधील समकालीन प्रगत नागरी संस्कृतीसारखी होती. उत्तर वैदिक काळात तथा उत्तरार्धात पशुपालकांचे भटके जीवन जगणारे लोक पंजाबच्या पूर्वेला गंगा नदीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पसरले होते आणि जंगल तोड करून त्यांनी त्या ठिकाणी जमीन लागवडीखाली आणली आणि स्थिरतावर एक समाजवस्ती हळूहळू भारतीय समाजामध्ये निर्माण होऊ लागली. त्यानंतर आपल्याला जर विचार करायचा म्हटलं तर दुसरी नागरीकरणाची जी प्रक्रिया आहे प्राचीन कालखंडातली, ही दुसरी नागरीकरणाची प्रक्रिया आहे ही इसवी सन पूर्व 500 ते 200 इसवी सन पूर्व 200 या कालखंडातील दुसऱ्या नागरीकरणाची प्रक्रिया भारतामध्ये घडून आली. या कालखंडात अनेक शहरे उदयाला आली जी नागरी संस्कृतीची केंद्रे बनलेली होती. मगध महाजनपदांच्या राजांनी या प्रदेशात प्रभुत्व प्राप्त केलेले होते आणि मौर्य साम्राज्याच्या उदयास प्रारंभही या कालखंडामध्ये झालेला होता. त्यानंतर वैदिक कालखंडामध्ये जनपद नावाने उल्लेखलेल्या छोट्या राज्यांनी राज्यविस्तार करण्यास प्रारंभही केलेला होता. विविध जनपदांच्या एकत्रितकरणातून महाजनपद निर्माण होत असे. त्या काळी काही राजेशाही सत्ता असलेली तर काही महाजनपदे गणराज्य पद्धतीची व्यवस्था असलेली होती, म्हणजे राज्यव्यवस्था होती. महाजनपदांनी अफगाणिस्तानामधून बांगलादेशापर्यंत महाराष्ट्राचा ही काही भाग व्यापलेला होता. म्हणजे त्या कालखंडामध्ये महाजनशाही किंवा महाजनपद हे एक राज्यव्यवस्थेचा भाग होता. म्हणजे राजा हा अनेक जनपदांमधून एक मोठा राजा, एक मोठं नेतृत्व महाजनपदाच्या रूपाने समाजामध्ये त्या काळामध्ये उदयाला आलेलं होतं. त्यानंतर हडप्पा नागरी संस्कृतीनंतर या कालखंडामध्ये पुन्हा एकदा महाजनपदांमुळे नागरी जीवन उदयास आलं. कारण या महाजनांनी अनेक राजकीय केंद्रे, राजधान्या आणि बाजारपेठा निर्माण केल्या. याचा पुरातत्वीय पुरावा उत्तर भारतातील चकाकीदार काळी भांडी, नाणी, अवजारे यातून मिळतो आपल्याला. त्यानंतर या काळातील नगरांची जनजीवनांची माहिती जैन आणि बौद्ध संस्कृत सूत्रवाङ्मयातून देखील मिळते. त्यानंतर महाजनांनी निर्माण केलेली राजधानीची नगरे सत्तेची आणि व्यापाराची केंद्रे होती. त्यात कारागीर, व्यापारी वर्गश्रेणी तयार झालेल्या असाव्यात असं मानलं जातं. व्यापाराचा विस्तार करण्यातून पूर्वेकडील व पश्चिमेकडील सर्व प्रदेशांना जोडण्यासाठी रस्ते व हमरस्त्यांचे जाळे या कालखंडामध्ये निर्माण केले गेले. राजा या पदाला सर्वाधिक श्रेष्ठत्व आणि सामर्थ्य प्राप्त झाले होते. त्याला सहाय्य करण्यासाठी मंत्री आणि अधिकारी नियुक्त केले जाऊ लागले. बहुतांश हे लोक क्षत्रिय असत, म्हणजे राजे लोक हे क्षत्रिय असत. अशा प्रकारे प्राचीन हडप्पा नागरी संस्कृतीप्रमाणे महाजनपदामुळे भारतामध्ये दुसरे नागरीकरण किंवा दुसरी नागरीकरणाची प्रक्रिया घडून आलेली होती. अशा प्रकारे भारतीय समाजाचा परिचय करून घेत असताना प्राचीन
तथा मध्ययुगीन काळखंडाच्या अनुषंगाने आपण भारतीय समाजातील धार्मिक श्रद्धाप्रणाली आणि आचारप्रणाली, प्राचीन मध्ययुगीन काळखंडातील भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान, प्राचीन आणि मध्ययुगीन काळखंडातील भारतातील शिक्षण पद्धती, प्राचीन आणि मध्ययुगीन काळखंडातील भारतातील समाज जीवन व्यवस्था आणि प्राचीन आणि मध्ययुगीन काळखंडातील भारतीय समाजात घडून आलेली नागरीकरणाची प्रक्रिया या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे दुसरा टप्पा, तो म्हणजे भारतातील काळखंडाच्या अनुषंगाने जडणघडणीचा विचार करत असताना वसाहतकालीन भारत किंवा ब्रिटिश सत्तेच्या आधिपत्याखालचा भारत याविषयीची आपल्याला माहिती अभ्यासावयाची आहे.